मित्रांनो, शेतीचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात। एक म्हणजे जिरायती शेती आणि दुसरी म्हणजे बागायती शेती। जिरायती शेती ही पूर्णपणे नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते। या शेतीतील पिके ही पावसाच्या पाण्यावरती घेतली जातात, जसे की ज्वारी, बाजरी, उडीद, मूग यासारखी पिके। या शेतीसाठी शेतकऱ्याला खर्च कमी येतो, त्यामुळे बरेचसे शेतकरी बागायती शेती न करता जिरायती शेती करतात। पण ज्याप्रमाणे जिरायती शेतीला खर्च कमी येतो, त्याचप्रमाणे त्यांचे उत्पन्नही कमी असते। त्यासाठी जर शेतकऱ्याला अधिक उत्पन्न हवे असेल तर बागायती शेती हा खूप मोठा पर्याय आहे। तर ही बागायती शेती म्हणजे काय, ती कशी करायची, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजीज या कंपनीमध्ये मागील 13 वर्षापासून संचालक या पदावर मी काम करत आहे। या कंपनीमधून आम्ही विविध सेंद्रिय खतांची, सेंद्रिय औषधांची निर्मिती करतो। आजपर्यंत आमच्या उत्पादनांच्या वापरामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असून त्यांच्या शेतीच्या उत्पादनात बराच फरक पडला असून त्यांना याचा खूपच फायदा झालेला आहे। मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सेमिनार आयोजित करत असतो। तेव्हा जर का तुम्ही देखील शेती करत असाल किंवा शेतीमध्ये नवीन प्रयोग करायचे असतील किंवा तुम्हाला देखील काही मदतीची आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा। आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे। मित्रांनो, सर्वप्रथम पाहूयात बागायती शेती म्हणजे काय। ज्या शेतीमध्ये पाण्याचे कृत्रिम स्रोत उपलब्ध आहेत त्या शेतीला बागायती शेती म्हणतात। म्हणजेच ज्या शेतीमध्ये पिकांसाठी लागणाऱ्या पाण्याची पूर्तता करण्यासाठी बोरवेलची किंवा विहिरींची सोय केलेली असते, अशा शेतीला बागायती शेती म्हणतात। तसेच बागायती शेती ही कृत्रिम कालवे जसे की शेततळे आणि नदीच्या पाण्यावरही केली जाते। बागायती शेतीमध्ये दोन्ही हंगामातील पिकांबरोबरच बारमाही पिकेही घेतली जातात। बागायती शेतीमध्ये प्रामुख्याने फळबागा, ऊसाची शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते। तर चला पाहूयात कशी केली जाते ही बागायती शेती। मित्रांनो, सर्वप्रथम बागायती शेती करण्यासाठी आपल्याला आपली सिंचन पद्धती निवडावी लागते। म्हणजेच तुम्ही पिकाला पाणी ठिबक सिंचनाने देणार आहात की तुषार सिंचनाने देणार आहात ते तुम्हाला ठरवावे लागेल, कारण पाणी देण्याच्या पद्धतीवरून वाफेंची निर्मिती केली जाते। जर तुम्ही ठिबक सिंचन वापरणार असाल तर तुम्हाला गादी वाफे करावे लागतील आणि जर तुम्ही तुषार सिंचन वापरणार असाल तर तुम्हाला साधे वाफे करावे लागतील। याशिवाय तेथे पाण्याचे प्रमाणही जास्त आहे, तेथे पिकांना पाटाने पाणी दिले जाते। सर्वसाधारणपणे ऊसाला पाटाने तर फळबागांना ठिबक सिंचनाने पाणी देतात। पण आजकाल ऊसामध्ये पण ठिबक सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावरती वापरली जात आहे। यानंतर तुम्हाला जर ऊसाची शेती करायची असेल तर तुम्हाला ऊसाचे बेणं म्हणजे ऊसाचे डोळे असणाऱ्या कांड्या लागवडीसाठी लागतील आणि फळबागेसाठी नर्सरीतील रोपे लागतील। मित्रांनो, पिकांच्या लागवडीच्या वेळी नेहमी सेंद्रिय खतांचा वापर करावा। ऊसाच्या लागवडीच्या वेळेस कोंबडी खत आणि निंबोळी पेंड वापरतात, त्याचप्रमाणे फळबागेच्या लागवडीसाठी शेणखत जास्त वापरले जाते व शेणखतामध्ये हुमणी होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये मेटारायझम नावाची बुरशी तिची फवारणी केली जाते। ऊसाच्या शेतीमध्ये तुम्हाला ऊस वाढणीला लागल्यानंतर 2 खुरपणी करणे गरजेचे असते आणि वाढीच्या वयामध्ये त्याला सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित डोस दिला जातो। पण ऊसाच्या पिकाच्या लागवडीनंतर ऊसाची गुडघ्यापर्यंत वाढ होईपर्यंत तुम्ही त्यामध्ये हरभऱ्याची पीक किंवा कमी उंची असलेली पिकं आंतरपीक म्हणून घेऊ शकता। ऊसाच्या काढणीच्या वेळेला ऊसतोडणी कामगार ऊस तोडतात आणि ट्रॅक्टरद्वारे तुम्ही निवडलेल्या कारखान्याला घेऊन जातात। याशिवाय फळबागांचे बघायचे झाले तर फळबागेला वारंवार खुरपणी करावी लागते। याशिवाय वारंवार वेगवेगळी रासायनिक खते आणि सेंद्रिय खते संतुलित पद्धतीने द्यावी लागतात। फळबागांच्या शेतीमध्ये 2 गादी वाफ्यांमधील अंतर जास्त असते। फळबागांच्या वाढीला कमीत कमी 2 वर्षांचा कालावधी लागतो। त्यामुळे बरेच बागायती शेती करणारे शेतकरी सुरुवातीला या गादी वाफ्यांच्या अंतरामध्ये वेगवेगळी आंतरपिके घेऊ शकतात, ज्यामुळे फळबागांची वाढही होते आणि त्यांचे उत्पन्नही चालू राहते। फळबागांच्या शेतीमध्ये फळे तोडण्यायोग्य झाल्यानंतर त्यांची तोडणी केली जाते। यामध्ये डाळिंब आणि केळी सारख्या फळांच्या तोडणीसाठी व्यापाऱ्यांकडील कामगार येऊन ते स्वतः घेऊन जातात। फळांच्या स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेत जास्त मागणी असल्यामुळे त्यांना चांगला भाव मिळतो। फळांची तोडणी झाल्यावर पिकांची चैत्र महिन्याच्या आसपास छाटणी केली जाते, जेणेकरून वसंत ऋतूमध्ये त्याला नवीन पालवी फुटते। दरवर्षी या पिकांची छाटणी, पालवी, योग्य वाढ, फळधारणा, फळांची वाढ, फळांची तोडणी असे चक्र चालूच राहते आणि शेतकरी हे फळबागांचे पीक वर्षानुवर्षे घेऊ। मित्रांनो, अशा प्रकारे चालते बागायती शेती। जर
तुम्हालाही बागायती शेती करायची असेल आणि काही अडचणी असतील, नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.